भांडी घ्या भांडी. हा आवाज ऐकला की सगळ्या बायका घरातून बाहेर यायच्या आणि त्यांच्याकडे असलेले जुने कपडे, साड्या, शर्ट, पॅन्ट हे सगळं द्यायच्या आणि तिच्याकडून भांडी घ्यायच्या. तर ही होती बंटीची आई. आणि गल्लोगल्ली ए भंगार, डब्बा, बाटली, लवा, लोखंडवाले असं म्हणत बंटीचे बाबा सगळ्या गावात फिरायचे. मग बंटी काय करायचा? तर बंटी एका मोठ्या इंग्लिश मिडियम शाळेत 9वीत शिकायचा. अभ्यासात खूप हुशार होता. बाई म्हणायच्या, बंट्या तू एक दिवस खूप मोठा होशील. बंटीचे मित्र होते सुमित आणि आर्यन. ते मोठ्या गाड्यातून शाळेत यायचे. त्यांच्या बाबांचे ऑफिस होते आणि आईच्या अंगावर हे एवढाले सोन्याचे दागिने. आणि बंटीच्या आईच्या अंगावर काय? तर एखादी जुनी विटलेली रंग उडालेली साडी, काखेत मोठं गाठोडं आणि डोक्यावर मोठ्या स्टीलच्या भांड्यांचं टोपलं. बंटी हे सगळं बघायचा आणि मनातल्या मनात त्याची फार चडफड व्हायची. एके दिवशी शाळेत नोटीस आली, पालक शिक्षक सभेची. बंटीने नोटीस खिशात कोंबली. घरी सांगायचंच नाही असं ठरवलं, पण आईला तर गावातली सगळी खबर असायची.